क्रांतिकारी जयललिता सगळ्यांना. कालपासून सोशल मीडियावरती एक बॅनर लयच व्हायरल होतो. प्रत्येकाला वाटतं त्या बॅनरवरती आपण बोललं पाहिजे. मला पण वाटलं त्या बॅनरवरती आपण काहीतरी बोलावा, कारण तो तशा प्रकारचा तो बॅनरच होता. त्या बॅनरवरती जो काही मजकूर होता ना, तो कोणाला न पटणारा होता. खरं तर त्या समाजातील लोकांना सुद्धा तो त्या बॅनरवरचा मजकूर पटलेला नाही आहे. कारण अशा प्रकारचं डिवसणं ते काही चांगलं नाही आहे. त्याच्यातून काय होतं माहिती आहे का, जाती तेढच निर्माण होते. आणि मुळात म्हणजे आपण तिथे गेलो आहे कशासाठी, ते काम आपण पूर्ण करायला हवं. त्या कामावरती आपण फोकस करायला हवं. खरं तर जरांगे पाटील साहेब यांना आपण संघर्ष योद्धा म्हणतो आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण तिथे गेलो आहे. पण तिथे जाऊन आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. त्या माणसाची परिस्थिती कशी होती म्हणजे फिजिकली वगैरे सगळं जर बघितलं तर, आणि अशा माणसाच्या त्या संघर्षावरती तुम्ही जर पाणी फिरणार असेल तर ते काही योग्य नाही आहे. कसं बघा, तुम्ही ज्या लोकांना उद्देशून ते जे बोललं आहे ना की तुम्ही आमची बराबरी 7 पिढ्याही करू शकत नाही, तर तो समाजसुद्धा तुम्हाला सपोर्ट करतो आहे, तरीसुद्धा तुम्ही त्या समाजाला डिवचताय. हे काही योग्य नाही. आरक्षण पाहिजे तुम्हाला, शिक्षणासाठी मिळालंच पाहिजे. आता माझे पण मित्र आहे मराठा समाजातील, त्या ज्यावेळेस त्यांची परिस्थिती मी जाणून घेतो, सेम आमच्यासारखी कंडिशन आहे. पण त्यांचा स्वभाव खूप वेगळा आहे. हे अशा प्रकारचं नाही आहे. अशा प्रकारचं दाखवत पण नाही. त्यांचे विचार खूप वेगळे. आणि खरं तर अशा लोकांना वरती जाण्यासाठी, जे लोक खरंच त्यांना शिक्षण म्हणजे ज्यांना खरंच प्रगती करायची, पुढं जायचं आहे आणि शिक्षणाला जे लोक महत्त्व देत आहेत, परंतु काय होतं माहिती आहे का, हल्ली खूप शिक्षण म्हणजे बघा तुम्ही खूप महाग झालेले. तुम्ही साधं मेडिकलला ॲडमिशन घ्यायला आता जर बघितलं तर कशा प्रकारचं डोनेशन असते आणि फीज, वार्षिक फीज पण किती, आणि 5 वर्ष देऊपर्यंत ते किती, म्हणजे करोडातला खेळ झाला आहे. शिक्षण म्हणजे करोडातला खेळ झाला आहे. मी स्वतः एका शिक्षण संस्थेमध्ये कामाला आहे, त्यामुळं मला माहिती आहे की कशा प्रकारे फीज वगैरे असतात. मुलं कशा प्रकारे नर्वस होतात कोणाचं ॲडमिशन नाही झाल्याच्यानंतर, म्हणजे सांगू शकत नाही आहे. आपण याच्यातून काही गेलेलं नाही. त्यामुळं पण ज्या मुलांना खरंच वाटतं पुढं काहीतरी करावं, त्या मुलांवरती काय भेटतं हे आपण ते बघितलं पाहिजे. म्हणून सांगतोय की अशा प्रकारचा मजकूर तुम्ही टाकून एखाद्या समाजाची भावना वगैरे दुखवू नका. कारण बघा, ह्या संघर्षामध्ये अनेक समाजसुद्धा पुढे आलेले आहेत सपोर्टिंगसाठी, की नाही बाबा शिक्षणासाठी प्रत्येकाला मिळालं पाहिजे, प्रत्येक मुलाला मिळालं पाहिजे. शिक्षणामध्ये संधी, नोकरीमध्ये संधी. आणि मुळात म्हणजे आरक्षणाचा अर्थ काय, आरक्षण ही संकल्पनाच कशी आली हे तुम्ही जर बघितलं, त्याच्यावरती जर अभ्यास केला तर तुम्हाला कळून जाईल. बघा, श्रीमंताला याचा काही फरक पडत नाही आहे. ती करोड रुपये खर्च करू शकतात, त्यांच्या मुलावरती उधळू शकतात. प्रत्येक समाजामधील मी बोलतोय, प्रत्येक समाजामध्ये जे काही खूप श्रीमंत लोक आहेत त्यांना काही फरक पडत नाही आहे. परंतु जे गरीब आहे, जे दुर्बल आहे आर्थिकदृष्ट्या म्हणा, किंवा ज्यांना खरंच शिक्षण घेताना पुढे खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागते, अशाला ॲडमिशन वगैरे होत नाही. अशा लोकांसाठी ते आरक्षण खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि खरं जर 7 पिढ्या वगैरे तुम्ही बराबरी करू शकत नाही म्हणजे मग तुम्ही तर खूप श्रीमंत झाला, मग तुम्हाला ह्या आरक्षणाची गरजच नाही आहे. कसं होतं, याचा इम्पॅक्ट काय होतं, एकामुळे ना त्या दुसऱ्या ज्या लोकांना खरी गरज आहे ना त्याच्यावरती पडतो असे. त्यामुळं ह्या संघर्षामध्ये असे काही चाळे करू नका. जे काय मिळायचं आहे ना, मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवाच, परंतु अशा प्रकारच्या खोड्या काढू नका. हे असं जर बराबरी करू शकत नाही, हे नाही ते नाही, तर मग तुम्हाला खरं सांगतो, जो व्यक्ती म्हणजे तुमची कोणी बराबरी करू शकत नाही ना, तर तुम्ही खूप मोठे आहात. मग तुम्हाला गरज पण नाही आहे शिक्षणाची सुद्धा गरज नाही तुम्हाला. तुमच्याकडे एवढा पैसा आहे. 7 पिढ्या काय सोपं झालं का? अंबानीच्या पुढं गेला तो. हां,
काय अर्थ नाही या गोष्टीला. तुम्ही मुळात म्हणजे आरक्षण का दिलं गेलं आहे, कशासाठी असते, ह्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यानंतर अशा प्रकारच्या पोस्ट करा. खरं तर या पोस्टची गरज नव्हतीच. जे काही बॅनर त्या मुलाने हे केले ना, खरं ती गरज नव्हती. म्हणजे इथे कळून जाते की माणसाला की बाबा अजूनही ते विचार, ते मानसिक विचार ते डोक्यात अजून आहे. क्रांतिकारी जय लहूजी, जय अण्णा.